नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा। ह्या व्हिडिओमध्ये आपण केमोथेरपी विषयी माहिती घेणार आहोत। खूप जणांनी ही ट्रीटमेंट घेतली असेल, खूप जणांना माहिती असेल केमोथेरपी काय असते। ज्यांना माहिती नाही की केमोथेरपी काय असते, कशी दिली जाते, त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल आणि सायंटिफिकली एक्सप्लेन करणार आहे। आता केमोथेरपी ही सगळ्यात कॉमन आणि इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे कॅन्सर या आजारासाठी। ही ट्रीटमेंट ॲज अ अँटी कॅन्सर ड्रग किंवा ॲज अ अँटी कॅन्सर ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते। यामध्ये ज्या कॅन्सर सेल्स खूप फास्ट ग्रो होत असतात त्यांना टार्गेट करून त्यांना मारलं जातं। हे या केमोथेरपीचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। आता आपण बघणार आहोत केमोथेरपी काम कशी करते। सगळ्यात पहिल्यांदा शरीराच्या कोणत्या भागामध्ये ट्यूमर झालेला आहे त्यानुसार केमोथेरपीची औषधं ठरतात, कारण नंतर ट्यूमर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये पसरतो। उदाहरणार्थ, जर का सगळ्यात पहिल्यांदा ट्यूमर हा ब्रेस्टमध्ये झाला असेल आणि नंतर जर तो लंग्समध्ये पसरलेला असेल तर या केसची औषधं ही पूर्णपणे वेगळी असतात ॲज कम्पेअर टू जर का पहिल्यांदाच लंग्समध्ये ट्यूमर सापडला असेल तर याची औषधं पूर्णपणे वेगळी असतात। सो शरीराच्या कोणत्या भागामध्ये पहिल्यांदा ट्यूमर आढळून येतो त्यानुसार केमोथेरपीची औषधं ठरली जातात। कधी कधी केमोथेरपीचे ड्रग्स हे वेगवेगळ्या स्टेरॉइड्स किंवा मेडिसिन्ससोबत कॉम्बिनेशनमध्ये देखील दिले जातात। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकतात की ते तुमच्या ट्रीटमेंटसाठी कोणते औषधं वापरतात आणि त्यानुसार तुम्ही त्याविषयीची बेसिक माहिती देखील घेऊ शकतात। आता आपण बघूयात हे शरीरामध्ये कसे दिले जातात। पहिली मेथड म्हणजे आय व्ही म्हणजेच इंट्राव्हेनसली। ही सगळ्यात कॉमन यूज केली जाणारी मेथड आहे। यामध्ये ड्रग्स हे डिरेक्ट तुमच्या रक्तप्रवाहात जातात आणि ते कॅन्सर सेल्सला टार्गेट करून कॅन्सर सेल्सला किल करायचं काम करतात। दुसरी मेथड म्हणजे ओरली। यामध्ये टॅबलेट्स किंवा मेडिसिन्सद्वारे ही ट्रीटमेंट दिली जाते। डेफिनेटली तुमचा कॅन्सर कोणता आहे, कोणत्या स्टेजवर आहे हे सगळं डिपेंड करतं। यामध्ये तिसरी मेथड म्हणजे इंट्रामस्क्युलर। केमोथेरपीचे ड्रग्स हे तुमच्या मसल्समध्ये दिले जातात आणि त्यानंतर ते कॅन्सर सेल्सला मारायला मदत करतात। यामध्ये चौथी मेथड आहे ती म्हणजे सबक्युटानस इंजेक्शन्स अंडर स्किन। यामध्ये शरीराचा किंवा स्किनचा खालचा जो लेअर असतो फॅटचा, त्यामध्ये हे इंजेक्शन्स दिले जातात। आता तिसरी आणि चौथी जी पद्धत मी तुम्हाला सांगितली ती खूप रेअरली यूज केली जाते। पाचवी पद्धत जी आहे ती म्हणजे ॲज अ क्रीम। आता स्किन कॅन्सरमध्ये केमोथेरपी म्हणजे ते तुम्हाला लावायला स्पेसिफिक क्रीम देतात। ही क्रीम जर तुम्ही स्किनच्या वरचेवर लावली तर ती क्रीम स्किनचा लेअर ॲब्झॉर्ब करतो आणि ते कॅन्सर सेल्सला मारायला मदत करतात। आता सहावी पद्धत जी आहे ती म्हणजे इंट्रा आर्टरियल। यामध्ये तुमच्या आर्टरीजलाच, म्हणजे त्यांना मराठीत धमन्या म्हटलं जातं, म्हणजेच तुमच्या शुद्ध रक्तवाहिनीला इंजेक्शन दिलं जातं। जी आर्टरी ट्यूमरच्या सगळ्यात जवळ असते तिला इंजेक्शन दिलं जातं आणि ती त्यानंतर कॅन्सर सेल्सला मारायला मदत करते। आता सातवी पद्धत आहे ती म्हणजे इंट्राव्हेसिकल। यामध्ये केमोथेरपीच्या ड्रग्सचं सोल्युशन तयार केलं जातं आणि हे सोल्युशन एका नळीद्वारे किंवा आपण म्हणू शकतो कॅथेटरद्वारे ब्लॅडरमध्ये दिलं जातं आणि ते त्यानंतर कॅन्सर सेल्सवरती काम करतात। आता या आणि अशा अनेक पद्धती आहेत ज्याने केमोथेरपी दिली जाते। बाजारात अजून खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि काहींवर अजून रिसर्च देखील चालू आहे। आता काही प्रकारच्या कॅन्सरवरती केमोथेरपी ही पूर्णपणे काम करते, तर काही कॅन्सरवरती ती पूर्णपणे काम करत नाही।
अशा वेळेला डॉक्टर सर्जरी करून जर तो ट्यूमर बाहेर काढण्यासारखा असेल तर सर्जरी करून त्याला बाहेर काढून टाकतात आणि नंतर पुन्हा काही केमोचे सेशन्स दिले जातात. आता केमोथेरपीचा कालावधी काय असतो? केमोथेरपी ही मोस्टली सायकल्समध्ये दिली जाते, म्हणजे जेणेकरून पेशंटला रेस्ट करायला आणि बॉडीला रिकव्हरीसाठी देखील टाईम भेटेल. आता ही सायकल म्हणजे नक्की काय असते? ज्या दिवशी तुम्हाला केमोथेरपीचे ड्रग्स दिले जातात, म्हणजेच आपण म्हणूया ज्या दिवशी तुम्हाला केमोथेरपीची ट्रीटमेंट दिली जाते, तो दिवस ते तुमचा रेस्टिंगचा पिरियड, जोपर्यंत तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटला बोलवत नाहीत, तो पूर्ण कालावधी याला म्हटलं जातं एक सायकल. आता तुमचं ड्रग कोणतं आहे, कसं आहे, ते कॉम्बिनेशनमध्ये आहे का, या सगळ्या गोष्टींवरती ठरतं तुमची ट्रीटमेंट किती दिवस चालणार आणि त्याबरोबरच तुमच्या किती सायकल्स होणार. उदाहरणार्थ, कधीकधी तुम्हाला आठवड्यातून एकदा बोलवलं जाईल किंवा कधीकधी 2 आठवड्यातून एकदा देखील बोलवलं जाईल. हे सगळं तुमच्या ड्रगवरती डिपेंड करतं. या सगळ्या सायकल्सला बोलतात कोर्स. तुमचा कोणता कॅन्सर आहे, कोणत्या स्टेजला आहे, या सगळ्यावरती ठरतं तुमची ट्रीटमेंट किती महिने चालणार. जनरली 3 ते 6 महिन्याचा एक कोर्स असतो. यामध्ये तुमच्या 5 ते 8 सायकल्स होतात. आता या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी केमोथेरपी काय असते, केमोथेरपी कशी दिली जाते, काय असतात सायकल्स, काय असतो कोर्स, हे बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स काय असतात हा थोडासा मोठा आणि वेगळा टॉपिक आहे, सो तो मी वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. फक्त सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, केमोथेरपीचे ड्रग्स हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या शरीरानुसार खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतील. परत परत मी तेच सांगते, डोंट कंपेअर युअर बॉडी विथ एनीवन एल्स. स्वतःच्या शरीराला दुसऱ्यासोबत कंपेअर करू नका. प्रत्येकाचं शरीर हे पूर्णपणे वेगळं आहे. ट्रस्ट ऑन द प्रोसेस. प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा. पूर्णपणे शरीरावरती विश्वास ठेवा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी. थँक्यू.